नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आज आपलं एक नवीन चॅप्टर आहे फ्रिक्शन ऑफ फोर्सेस. तर फ्रिक्शन ऑफ फोर्सेसचा बघा पहिला टाइप खूप सोपा आहे, बॉडी रेस्टिंग ऑन अ रफ हॉरिझॉन्टल प्लेन. बघा बॉडी तुमची एक रेस्ट आहे. बघा डायग्राम तुमची कॉमनच असणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही कसे डायग्राम बनवून घ्या. हा खाली आपण एक रफ सरफेस दाखवू. बघा अशा पद्धतीने काय इथं तुमचा एक लोड असणार आहे म्हणजे डब्ल्यू राहील. इथं ह्या साईडने बघायला गेलं तर इथे तुमच्याकडे एफ आहे, इकडे तुमचा पी आहे. बघा आता ही आपल्याकडे अशी डायग्राम आहे आणि वरती हा तुमचा एक रिझल्टंट फोर्स आहे. तर बघा म्हणजे प्लेन हॉरिझॉन्टल म्हणजे रेस्टिंग द रफ हॉरिझॉन्टल प्लेन. बघा ही अशी डायग्राम आपल्याकडे बनते. आता इथं फक्त बघा न्यूमरिकल नुसार आपण काय करू, एक व्हॅल्यू देऊन टाकू. पार्सल वेटिंग 200 न्यूटन इज जस्ट on the point of moving horizontally by force of the 52 न्यूटन. बघा तुमचा एक पार्सल आहे, त्याचा जो वेट जो आहे आपल्याकडे बॉडीचा 200 न्यूटन. ती बॉडी हॉरिझॉन्टली मूव्ह होते, त्यासाठी त्याला लागणारा जो काही फोर्स आहे तो आहे आपल्याकडे 52 न्यूटन. तर तुम्हाला काढायचं आहे कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन. कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन म्हणजे म्यू. बघा एफ चा तुमच्याकडे फॉर्म्युला आहे एफ इज इक्वल टू म्यू आर. आता लक्षात घ्या, बघा न्यूमरिकल पुढे कंटिन्यू करू आपण. समेशन ऑफ एफ वाय इज इक्वल टू 0. बघा समेशन ऑफ एफ वाय इज इक्वल टू 0 व्हर्टिकल लाईन मध्ये बघा आर आहे, आर ला अपोजिट कोण दिसतंय तुम्हाला इथे डब्ल्यू. आर इज इक्वल टू डब्ल्यू. आर इज इक्वल टू डब्ल्यू. लोड बघा किती तो 200 न्यूटन. बघा अशा पद्धतीने तुमच्याकडे एक रिझल्टंट फोर्स फाइंड आउट होऊन गेला. त्यानंतर बघा summation of fx is equal to 0. summation of fx is equal to 0 horizontally बघा f is equal to कोण आहे p. f चा फॉर्म्युला mu into r. f is equal to mu into r. p तुम्हाला त्यांनी दिला बघा 52 बरोबर. mu into r रिझल्टंट तुम्ही काढलाय बघा तो 200 is equal to 52. mu is equal to 52 डिवाइड बाय 200. बघा याचं कॅल्क्युलेशन करून घ्या. 52 अपॉन 200. बघा कॅल्क्युलेटर मग आमच्याकडे आलंय 52 डिवाइड बाय 200 0.26. बघा अशा पद्धतीने 0.26 आपण कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन काढतो. बघा असं एक छोटंसं एक 2 मार्कासाठी एक सम आहे. नेक्स्ट एग्जांपल, बॉडी ऑफ वेट 2000 न्यूटन रेस्ट इन अ हॉरिझॉन्टल प्लेन. बघा परत डायग्राम बनवा. बघा ही बॉडी अशी वरती आहे. बघा इकडे f इज इक्वल टू म्यू आर, इकडे p, इकडे रिझल्टंट फोर्स, इकडे तुमचा लोड आलं लक्षात, आणि हा तुमचा हॉरिझॉन्टल प्लेन, त्याच्यावर ही बॉडी लक्षात ठेवा. बघा आता 2000 तुम्हाला लोड दिलाय 2000 न्यूटन. ही जी बॉडी आहे हॉरिझॉन्टल प्लेन वरती 2000 न्यूटनला रेस्ट आहे. कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन बघा कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन तुम्हाला दाखवलंय ते किती तो 0.4. कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन म्हणजे लक्षात ठेवा म्यू, तुम्हाला म्यू आहे 0.4. फाइंड द हॉरिझॉन्टल फोर्स रिक्वायर्ड टू बी अप्लाइड पॅरलल टू द प्लेन टू मूव्ह द बॉडी. म्हणजे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे ते p म्हणजे फोर्स तुम्हाला इथे फाइंड आउट करायचं आहे. तर लक्षात घ्या f is equal to summation of fy is equal to 0. वर्टिकल ची लाइन ऑब्जर्व करा. r is equal to w. r is equal to w. r is equal to w. बघा लोड किती आहे 2000 न्यूटन. बघा अशा पद्धतीने तुमच्या रिझल्टंट फोर्स तुम्ही फाइंड आउट केलेला आहे. त्यानंतर बघा समेशन ऑफ fx is equal to 0 हॉरिझॉन्टली बघा f is equal to p. बघा f चा फॉर्म्युला f is equal to mu r is equal to p. बघा फाइंड आउट काय करायचं तुम्हाला कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन म्हणजे म्यू दिलाय 0.4 इनटू रिझल्टंट फोर्स तुम्ही काढलाय 2000 is equal to p. therefore p is equal to बघा 0.4 इनटू 2000 म्हणजे p आपल्याकडे येतो 800 न्यूटन. बघा अशा पद्धतीने तुम्ही हॉरिझॉन्टली फोर्स इथं फाइंड आउट केलेला आहे.
नेक्स्ट एक्झाम्पल, अ ब्लॉक ऑफ वूड, वेट तुम्हाला दिलाय 250 न्यूटन. इट कॅन बी जस्ट ड्रॉन अलॉंग द हॉरिझॉन्टल टेबल. आणि हॉरिझॉन्टल जो फोर्स आपल्याकडे आहे तो आहे 120 न्यूटन. बघा सेम डायग्राम काढा, लक्षात घ्या. परत इथे कसं एक ऑब्जेक्ट दाखवा, खालचा एक रफ सरफेस. बघा इकडे F इज इक्वल टू म्यू आर, इथे P रिझल्टंट फोर्स, आणि इकडे W. आलं लक्षात. पुढे बघा तसं वेट तुम्हाला जो दिलाय तो आहे 250 न्यूटन. त्यानंतर पुढे बघा हॉरिझॉन्टल फोर्स तुम्हाला दिलाय त्यांनी, तो फोर्स जो आहे तो आहे 120 न्यूटन. P दाखवलाय तुम्हाला इथे 120 न्यूटन. इथे बघा याच्यामध्ये पुढे जर कंटिन्यू एक्झाम्पल घेतलं तर इफ द ब्लॉक इज फर्दर लोडेड विथ अनदर 100 न्यूटन लोड and what is at least 4 would be able to the move the block. इथे आपल्याकडे दोन केस दिलाय, लक्षात घ्या. अजून एक आपण दुसऱ्या केसची डायग्राम बनवून घेऊ. पुन्हा सेम डायरेक्शननी डायग्राम बनवा. इथे परत तो ब्लॉक दाखवू आपण. बघा इथे बघायला जर गेलं इकडे P, इकडे F, इथे R आणि इथे W. केस काय सांगते लक्षात घ्या. पहिला जो आपल्याकडे फोर्स जो लोड जो होता तो आहे 250 न्यूटनचा, आणि त्याच्यामध्ये दुसरा अजून एक अनादर लोड पडतोय 100 न्यूटनचा. बघा इथं हा जो वरती हा एक जो लोड दाखवतोय हा आहे आपल्याकडे 100 न्यूटनचा लोड आहे. म्हणजे हा 100 न्यूटन, लक्षात ठेवा मी तुम्हाला इंडिकेट करून देतो. हा आहे 100 न्यूटन आणि हा आपला होता अगोदरचा 250 न्यूटन. म्हणजे खाली जो लोड बघायला गेला तर वरचा 100 प्लस त्याच्या खालचा एक लोड आहे आपल्याकडे 250. याचा अर्थ हा लोड झाला आपल्याकडे 350 न्यूटन. तर अशा पद्धतीने आपल्याकडे दोन केस आहे. तर बघा ही केस 1 आणि ही आपल्याकडे आहे केस 2. बघा आपण सगळ्यात पहिले केस 1 फाइंड आउट करू. केस 1 फाइंड आउट झाल्यानंतर तुमच्याकडे बघायला गेला तर कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन फाइंड आउट होईल, आणि नंतर आपण ऍटलिस्ट फोर्स इथं फाइंड आउट करू शकतो. तर बघा नेक्स्ट एक्झाम्पल, याच्यामध्ये बघा समेशन ऑफ Fy इज इक्वल टू 0. व्हर्टिकल लाईन बघा R इज इक्वल टू W. R इज इक्वल टू W बघा 250 न्यूटन. बघा तुमच्याकडे जो रिझल्टंट जो फोर्स आला तो आपल्याकडे आहे 250 न्यूटन. त्यानंतर बघा समेशन ऑफ Fx इज इक्वल टू 0. हॉरिझॉन्टल लाईन बघा F इज इक्वल टू P. F इज इक्वल टू P. F चा फॉर्म्युला म्यू आर इज इक्वल टू P. R बघा रिझल्टंट फोर्स मी काढलाच आहे, म्यू इंटू R 250 इज इक्वल टू P बघा 120. म्यू इज इक्वल टू 120 अपॉन 250. बघा कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन होतं तुमच्याकडे 120 डिवाइड बाय 250 0.48. बघा अशा पद्धतीने तुम्ही केस 1 मधनं कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन फाइंड आउट केलं. केस 2 कडे बघा, पुन्हा परत तसंच इथे घेऊन घ्या केस 2. बघा R इज इक्वल टू W. R इज इक्वल टू टोटल लोड बघा किती झालाय तो 350 न्यूटन. हा आपल्याकडे होता समेशन ऑफ Fy इज इक्वल टू 0. त्यानंतर बघा समेशन ऑफ Fx इज इक्वल टू 0. हॉरिझॉन्टल लाईन बघा F इज इक्वल टू P. आता इथे तुम्हाला काय सांगितलं ऍटलिस्ट फोर्स म्हणजे P मिनिमम. आता आपण इथे मिनिमम लिहू. F चा फॉर्म्युला म्यू इंटू R इज इक्वल टू P. आता लक्षात घ्या म्यू तुम्ही फाइंड आउट केलाय 0.48 इंटू रिझल्टंट बघा रिझल्टंट तुमच्याकडे किती तो 350 इज इक्वल टू P मिनिमम. बघा देयरफॉर P मिनिमम इज इक्वल टू 0.48 इंटू 350. तर हा तुमच्याकडे ऍटलिस्ट फोर्स तुमच्याकडे निघतो 168 न्यूटन.
बघा अशा पद्धतीने प्रॉब्लेम जे आता येतील अशा दोन केस या मर्ज होऊन सहज मला येऊ शकतात. नेक्स्ट एक्झाम्पल, अ ब्लॉक वेटिंग 600 न्यूटन रेस्टिंग ऑन अ हॉरिझॉन्टल प्लेन. बघा डायग्राम बनवा. बघा इथे एक बॉडी ठेवा आणि आपला एक रफ हॉरिझॉन्टल प्लेन. आता लक्षात घ्या इकडे तुम्हाला माहिती F इज इक्वल टू म्यू आर. इथे W किती, W तुमच्याकडे 600 न्यूटन हॉरिझॉन्टल प्लेन. पुढे कंटिन्यू करा. द प्लेन कॅन बी मूव बाय द फोर्स 150 न्यूटन. 150 न्यूटन नी फोर्स द मूव ती बॉडी मूव करतोय अप्लाइड ॲट अँगल ऑफ 60 डिग्री. बघा पण आता इथे केस कशी तुमची अप्लाइड ऑफ अँगल, जो तुम्हाला अँगल दाखवलेला आहे तो 60 डिग्रीचा आहे. तर लक्षात घ्या अशा पद्धतीने तुम्ही इथं फोर्स जो आहे फोर्स अप्लाय करताय 150 न्यूटन. या ठिकाणी लक्षात घ्या हा जो तुम्हाला इथे अँगल दाखवलेला आहे ही बॉडी तुम्ही जी मूव करताय ती 60 अँगलला मूव होते आणि तुमचा जो फोर्स जो लागतोय तो किती आहे 150 न्यूटनचा. बघा तुम्ही लहानपणी गाडी खेळले असाल, गाडीला जी दोरी बांधली की तुमच्या हातात दोरी राहायची, ती दोरी अशी वरती जायची. बघा ॲज अ सेम कंडिशन तोच न्यूमेरिकल आता आपल्याला फक्त सॉल्व्ह करायचा आहे. तर बघा तुम्हाला काय काय दिलं, F इज इक्वल टू म्यू आर, लोड तुम्हाला दिलेला आहे, अँगल पण आहे आणि फोर्स सुद्धा तुम्हाला दिलेला आहे. आता इथे माहिती आहे इथे ज्या वेळेस फोर्स अप्लाय होतो तो तुमच्या बघा दोन इथे अँगल बनतील. एक आहे F cos θ आणि इथे आपल्याकडे आहे F sin θ. आता फोर्स किती आहे 150, हॉरिझॉन्टलीला कॉस घेतो 150 cos 60 आणि व्हर्टिकली जो आहे व्हर्टिकलीला आपण घेतो 150 sin 60. बघा अशा पद्धतीने आपण ती डायग्राम आता बनवून घेतलेली. पुढे बघा समेशन ऑफ Fy इज इक्वल टू 0, R इज इक्वल टू W. बघा R इज इक्वल टू W किती तुमच्याकडे 600 न्यूटन. बघा रिझल्टंट फोर्स तुम्ही आता फाइंड आउट केलाय 600 न्यूटन. त्यानंतर बघा समेशन ऑफ रिझल्टंट प्लस W. एक मिनिटाच्या ही केस आहे चालणार नाही, लक्षात घ्या. व्हर्टिकली बघायला गेला तर R प्लस हा एक व्हर्टिकली दिसतो बघा, या दोघांची इथे ऍडिशन होणार आहे. समेशन ऑफ Fy इज इक्वल टू 0, R प्लस बघा व्हर्टिकल दोघांची डायरेक्शन बघा दोन्ही अपवर्ड डायरेक्शनला आहे. R हा प्लस 150 sin 60, 150 sin 60 त्याच्या अपोजिट या दोघांच्या अपोजिट पण W. बघा R प्लस 150 sin 60 इज इक्वल टू W किती आहे 600. लक्षात घ्या 600. R इज इक्वल टू 600 मायनस 150 sin 60. तर बघा अशा पद्धतीने आपण एक रिझल्टंट फोर्स इथे फाइंड आउट करू. बघा 600 मायनस 150 sin 60. बघा हा आपल्याकडे आहे रिझल्टंट फोर्स 1470 न्यूटन. बघा अशा पद्धतीने तिथे R एक फाइंड आउट झालाय. त्यानंतर बघा समेशन ऑफ Fx इज इक्वल टू 0. हॉरिझॉन्टली आता बघा हॉरिझॉन्टली F इज इक्वल टू म्यू आर, त्याला इज इक्वल टू कोण आहे बघा हॉरिझॉन्टली 150 cos 60. इथे आपण लिहू F इज इक्वल टू बघा त्याच्या अपोजिट डायरेक्शनला F च्या अपोजिट डायरेक्शनला हॉरिझॉन्टली बघा 150 cos 60. F ची व्हॅल्यू म्यू आर इज इक्वल टू 150 cos 60. बघा म्यू इनटू रिझल्टंट फोर्स तुम्ही काढलाय 470 इज इक्वल टू 150 cos 60. म्यू इज इक्वल टू 150 cos 60 डिवाइड बाय 470. तर बघा अशा पद्धतीने आपण कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन इथं फाइंड आउट करणार आहे. 150 cos 60 डिवाइड बाय 470. बघा 0.59 आपण 16 त्याला करू. बघा हा झाला तुमच्याकडे कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन. एकदम सोपा सम आहे, फक्त इथे आपल्याला अँगल वरती जो फोर्स इथे आपल्याला अप्लाय केलेला होता. नेक्स्ट एक्झाम्पल,
बघा आपल्याकडे एक बॉडी आहे, तिला आपण त्या पुलीच्या मदतीने तिला आपण काय करतोय, ओढतोय. आता लक्षात घ्या, ही थोडी कॉम्प्लेक्स डायग्राम आहे, आपण आपली एक रेग्युलर डायग्राम बनवून घेऊ. बघा असं एक हॉरिझॉन्टली अशी बॉडी दाखवा त्याला सरफेस वरती. बघा इथे F इज इक्वल टू म्यू आर, इथे R, इथे W. लक्षात तो प्लेन, लक्षात घ्या इथे अँगल आहे, इथे जो अँगल जो आपल्याकडे आहे तो आहे 25 डिग्री. लक्षात. आणि जो आपल्याकडे जो अँगल दाखवलेला आहे, लोड किती तो 40. बघा इथे हा 40 किलो न्यूटन. हॉरिझॉन्टलीला आपल्याकडे होईल हा 40 cos 25 आणि व्हर्टिकली आपल्याकडे हा होईल 40 sin 25. बघा तर लोड किती असेल आपल्याला, तो लोड इथे आपल्याला फाइंड आउट करून द्यायचा आहे. तर लक्षात ठेवा, बघा काय फाइंड आउट करायचं आहे, लोड. बघा आपण रेग्युलर काम करू. समेशन ऑफ Fx इज इक्वल टू 0. तुम्हाला Fx ला माहिती, हॉरिझॉन्टली आपण बघतो F इज इक्वल टू P, बरोबर ना. हा F इज इक्वल टू P. लक्षात घ्या F आहे किती झाला इकडं 40 cos 25. लक्षात घ्यायचं हॉरिझॉन्टली 40 cos 25. F चा फॉर्म्युला F इज इक्वल टू म्यू आर इज इक्वल टू 40 cos 25. बघा तुम्हाला कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन म्यू, म्यू आपल्याकडे गिवन आहे 0.3 इंटू आर इज इक्वल टू 40 cos 25. R इज इक्वल टू 40 cos 25 डिवाइड बाय 0.3. बघा रिझल्टंट फोर्स आपण इथे काढून घेऊ. लक्षात ठेवा 40 cos 25 डिवाइड बाय 0.3. रिझल्टंट फोर्स है 120.84 न्यूटन. चला नेक्स्ट, समेशन ऑफ Fy इज इक्वल टू 0. व्हर्टिकली बघा, व्हर्टिकली R प्लस याला अजून एक व्हर्टिकली कोण आहे 40 sin 25 इज इक्वल टू W. बघा लोड तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. रिझल्टंट फोर्स तुम्ही फाइंड आउट केला बघा, हा थोडा का 120.84 प्लस 40 sin 25 इज इक्वल टू W. Therefore W इज इक्वल टू करायचं कॅल्क्युलेशन 120.84 प्लस 40 sin 25. बघा अशा पद्धतीने आपला जो लोड आहे 137.74 न्यूटन. बघा अशा पद्धतीने आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो.